Hello everyone. In the previous lecture, we have seen the definition of convex set, their properties and some examples on convex set. Okay. So in this lecture, we will continue the next point. What is that? Lines and hyperplanes. Okay. So first point is that lines. तर आपण हायस्कूल जॉमेट्रीमध्ये पाहिले पहा, जर आपल्याकडे 2 पॉईंट्स असतील तर त्या 2 पॉईंटमधून आपण एक लाईन ड्रॉ करू शकतो. ओके. सो तसंच आहे इथं पण. So what is line? A line in a two-dimensional space as shown in a figure. The line is passing through the points whose point vectors are x1 and x2. ओके. तर आपण हा 2 डायमेन्शनल स्पेस कन्सिडर केला आहे. एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस आहे आपल्याकडे आणि x1 आणि x2 या 2 पॉईंटमधून जाणारी आपण एक लाईन काढलेली आहे. ओके. Then the vector equation of the line joining x1 and x2 will be x is equals to lambda x1 plus 1 minus lambda x2 where lambda lies between 0 and 1. म्हणजेच काय, तर या 2 पॉईंटमधून जाणारी जी लाईन आहे त्याचं इक्वेशन काय आहे तर लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2. तर हे इक्वेशन कुठून आलं तर आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे पहा कॉन्वेक्स सेटमध्ये. जर आपल्याला 2 पॉईंट असतील तर आपण सेक्शनल फॉर्म्युला यूज करून हे लाईनचं इक्वेशन आपण फाइंड करू शकतो. तर हे झालं आपलं 2 डायमेन्शनल स्पेसमधली लाईन. तर n डायमेन्शनलमध्ये कसं असेल तर इन Rn द लाईन जॉइनिंग टू डिस्टिंक्ट पॉईंट्स x1 and x2 इज डिफाइंड टू बी द सेट ऑफ पॉईंट्स x such that x is equals to lambda x1 plus 1 minus lambda x2 where lambda lies between 0 and 1. ओके. तर हे आपलं लाईनचं इक्वेशन आहे काय, x is equals to lambda x1 plus 1 minus lambda x2. म्हणजेच काय तर आपल्याकडे 2 पॉईंट्स असतील तर त्या 2 पॉईंटमधून जाणारी आपण लाईन फाइंड करू शकतो. तर ही झाली आपली लाईनची डेफिनेशन. तर नेक्स्ट पॉईंट काय आपला, व्हॉट इज हायपरप्लेन. ओके. तर हायपरप्लेन म्हणजे काय ते पाहू आपण. द इक्वेशन z is equals to c1x1 plus c2x2 represents a line in R2 for prescribed value of c1, c2 and z. ओके. तर हे आपलं इक्वेशन कशाचं इक्वेशन आहे तर लाईनचं इक्वेशन आहे. जर आपण काही व्हॅल्यूज कन्सिडर केल्या, सपोज इफ इट टेक c1 is equals to 1, c2 is equals to 1 and z is equals to 1. तर आपल्याला हे इक्वेशन कसं होईल आपलं, z equals to c1x1 plus c2x2 इज कन्वर्टेड इंटू 1 is equals to x1 plus x2. तर हे आपल्याला 2 डायमेन्शनलमधील लाईनचं इक्वेशन भेटते. ओके. नेक्स्ट द इक्वेशन c1x1 plus c2x2 plus c3x3 is equals to z रिप्रेझेंट्स अ प्लेन इन R3. जसं 2 व्हेरिएबलमधील इक्वेशन आपल्याला लाईनचं इक्वेशन भेटतं 2 डायमेन्शनमध्ये, तसंच जर आपल्याकडे 3 व्हेरिएबल असतील x1 x2 x3 तर आपल्याला प्लेनचं इक्वेशन भेटते R3मध्ये. ओके. फॉर सम प्रिस्क्राइब व्हॅल्यूज ऑफ c1 c2 c3 अँड z. सिमिलरली आपण n डायमेन्शनबद्दल काय सांगू शकतो, जर आपल्याकडे सेट ऑफ पॉईंट्स असेल x इक्वल्स टू x1 x2 x3 सो ऑन xn, तर ते आपल्याला इक्वेशन कसं भेटतं तर c1x1 plus c2x2 plus and so on cnxn is equals to z where not all ci's are 0. तर हे आपलं n डायमेन्शनमधील लाईनचं इक्वेशन असेल, ज्यालाच आपण काय म्हणतो हायपरप्लेन. तर हे आपलं झालं हायपरप्लेनचं इक्वेशन. तर आपण हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो तर cx is equals to z and c transpose x is equal to z. Define a hyperplane for prescribed value of c1, c2 plus and cn and z. म्हणजेच काय तर हे आपल्याला n डायमेन्शनमधील हायपरप्लेन भेटलेलं आहे. ओके. तर लाईन आपलं काय आहे तर 2 डायमेन्शनमधील लाईन हा हायपरप्लेन आहे आणि प्लेन हा 3 डायमेन्शनमधला हायपरप्लेन आपण समजू शकतो. ओके. नेक्स्ट काय तर फॉर ऑप्टिमम व्हॅल्यू ऑफ झेड दिस हायपरप्लेन्स कॉल ऑप्टिमल हायपरप्लेन्स. तर ऑप्टिमल व्हॅल्यू म्हणजे काय तर मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू.
तर मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू ऑफ झेडसाठी आपण हायपरप्लेन आपल्याला कशी भेटतील, ऑप्टिमल हायपरप्लेन. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आपला काय आहे तर हाफ स्पेसेस. ओके. तर हाफ स्पेस म्हणजे काय तर पाहूया. हायपरप्लेन सी एक्स इक्वल्स टू झेड. तर हायपरप्लेनचं इक्वेशन आपलं काय आहे, मॅट्रिक्स फॉर्ममधील सी एक्स इज इक्वल्स टू झेड इन आर एन डिवाइड होल ऑफ आर एन इंटू 3 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह सेट. म्हणजेच काय तर हायपरप्लेन आपल्या स्पेसला 3 पार्ट्समध्ये डिवाइड करतोय. तर ते 3 सेट्स कोणते आहेत पहा. x1 इज इक्वल्स टू एक्स सच दॅट सी एक्स ग्रेटर दॅन झेड. x2 कसं आहे आपला एक्स सच दॅट सी एक्स इज इक्वल्स टू झेड. आणि x3 कसं आहे आपला एक्स सच दॅट सी एक्स लेस दॅन झेड. तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय तर त्यांचं इंटरसेक्शन हे एम्प्टी असेल. म्हणजेच पहा या तिन्हीमध्ये काही कॉमन नाही आहे. सो त्यांना आपण काय म्हणणार म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह. आणि कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय, जर आपण 3 सेटचं जर युनियन घेतला तर पूर्ण आपल्याला होल स्पेस आर एन भेटतोय. ओके. सो हे आपलं झालं एन डायमेन्शनमध्ये. समजा आपण 2 डायमेन्शनमध्ये एखादं एक्झाम्पल कन्सिडर करू. ओके. तर आपल्याकडे हे आहे बघा 2 डायमेन्शनलमधील इक्वेशन आहे x1 x2. x1 + x2 इज इक्वल्स टू 1. जर आपण हे इक्वेशन ड्रॉ केलं तर समजा आपला हा x1 ॲक्सिस आणि हा x2 असेल. तर इथं 1. तर या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन आपली असेल विच इज x1 + x2 इज इक्वल्स टू 1. ही लाईनचं आपलं इक्वेशन झालं. तर ही लाईन स्पेसला 2 पार्टमध्ये डिवाइड करते, एक तर हा पार्ट आणि हा पार्ट. तर ह्या पार्टचं इक्वेशन काय असेल आपल्या, कारण ते लेस असेल ना ह्या लाईनपेक्षा. सो x1 + x2 लेस दॅन 1. आणि हा पार्ट काय असेल आपला x1 + x2 ग्रेटर दॅन 1. तर हे झालं आपलं हाफ प्लेन. म्हणजेच काय झाला, जे आपली हायपरप्लेन आहे ते पूर्ण स्पेसला 2 पार्टमध्ये डिवाइड करते. तर बाउंड्री लेस दॅन इक्वॅलिटी आणि ग्रेटर दॅन इक्वॅलिटी. ओके. नेक्स्ट काय पॉईंट आहे पहा. द सेट्स x1 x सच दॅट सी एक्स ग्रेटर दॅन झेड आणि x3 सच दॅट सी एक्स लेस दॅन झेड आर कॉल्ड ओपन हाफ स्पेसेस. तर हे जे 2 सेट आहेत ना त्यांना आपण ओपन हाफ स्पेस म्हणतो, कारण त्याच्यामध्ये इक्वॅलिटी नाही आहे. म्हणजेच बाउंड्री कन्सिडर केली जात नाही, म्हणून त्या 2 सेटना आपण काय म्हणलं आहे ओपन हाफ स्पेसेस. नेक्स्ट काय पहा, आपल्याला आणखी 2 सेट आपल्याला फाइंड मिळत आहेत हायपरप्लेनमुळे, जे की काय आहेत पहा. x4 इज इक्वल टू एक्स सच दॅट सी एक्स लेस दॅन इक्वल्स टू झेड अँड x5 इज इक्वल्स टू एक्स सच दॅट सी एक्स ग्रेटर दॅन झेड. तर या दोन्हीकडे आपल्याला ग्रेटर दॅन अँड लेस दॅन इक्वल टू साइन आहे. म्हणजेच काय तर हे 2 सेट कसे आपले क्लोज आहेत, म्हणून त्या 2 सेटना आपण काय म्हणतोय क्लोज हाफ स्पेसेस. ओके. नेक्स्ट काय आपल्याकडे 2 रिमार्क्स आहेत पहा. तर रिमार्क काय आहेत, इफ x4 and x5 आर कॉल्ड हाफ स्पेसेस जनरेटेड बाय H इन आर्यन. तर हे x4 आणि x5 मध्ये आपले काय कॉमन आहे तर आपली हायपरप्लेन आहे. म्हणजेच दोन्हीकडे आपल्याला इक्वॅलिटीचे साईन दिसतंय. ओके. तर ते कशाचं इक्वेशन आहे आपलं हायपरप्लेनचं. म्हणूनच काय तर x4 इंटरसेक्शन x5 आपलं नेहमी हायपरप्लेन असणार आहे, म्हणजेच H. म्हणजेच काय तर H इज कॉल्ड जनरेटेड हायपरप्लेन ऑफ x4 अँड x5. ओके. तर आपण एक एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल. ओपन हाफ स्पेसेस क्लोज हाफ स्पेसेस म्हणजे काय. सॉरी. तर आपल्याला हायपरप्लेनचं इक्वेशन आहे 2 डायमेन्शनलमध्ये. ओके. तर काय आहे ते 2x1 + 3x2 इज इक्वल्स टू 14. फाइंड इन विच
हाफ स्पेसेस इज द फॉलोइंग पॉईंट लाईज. तर आपल्याला काय करायचं आहे, खाली दिलेले जे पॉईंट्स आहेत ते कोणत्या हाफ स्पेसेसमध्ये बिलॉंग करतात हे आपल्याला दाखवायचं आहे. तर फर्स्ट पॉईंट काय आहे, 2, 4. जर आपण हा पॉईंट या इक्वेशनमध्ये पुट केला तर काय येईल आपल्याला बघा, पहा 2 × 2 + 3 × 4. तर हे आपल्या 2 × 2 + 3 × 4 काय येईल, 4 + 4 12 विच इज 16 विच इज ग्रेटर दॅन 14. म्हणजे काय आपल्याला इथं ग्रेटर दॅन साइन आलं आहे, म्हणजे इक्वॅलिटी नाही आहे. तर हे आपलं कशाचं एक्झाम्पल झालं, ओपन हाफ स्पेसेसचं. ओके. तर नेक्स्ट पॉईंट आपण हा घेतला 2, 2 आणि तो या एक्सप्रेशनमध्ये पुट केला तर तो काय येईल, 2 × 2 + 3 × 2 विच इज इक्वल्स टू 4 + 6 विच इज 10 दॅट इज लेस दॅन 14. तर इथं पण आपल्याला स्ट्रिक्टली इक्वॅलिटी भेटते, स्ट्रिक्ट इक्वॅलिटी भेटते. तर म्हणून आपला हा स्पेस हा पॉईंट आपला कुठे जाईल, तर तो पण ओपन हाफ स्पेसेसमध्ये जाईल. नेक्स्ट काय होता पॉईंट आपला, नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला, 4, 2. तर हा पॉईंट जर आपण या एक्सप्रेशनमध्ये पुट केला या तर काय येईल, 2 × 4 + 3 × 2. तर काही सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटेल, विच इज 8 + 6 विच इज 14. म्हणजेच आपलं हे हायपरप्लेनचं इक्वेशन भेटतं इथे. म्हणजे हा पॉईंट कुठे असेल तर हायपरप्लेनवरती असेल. ओके. आणि हायपरप्लेनवरती असेल म्हणजेच हा क्लोज हाफ स्पेसेस असेल. ओके. कारण एव्हरी हायपरप्लेन इज अ क्लोज हाफ स्पेस. ते आपण बाउंड्री राहते ना त्यामुळे. आहे बघा, नेक्स्ट आपला रिमार्क तोच आहे, हायपरप्लेन्स आर क्लोज सेट. म्हणजेच काय, एव्हरी पॉईंट ऑन द हायपरप्लेन इज ए बाउंड्री पॉईंट. सो एव्हरी हायपरप्लेन्स आर क्लोज सेट्स. Also closed half spaces are called closed sets, whereas open half spaces are called open sets. ओके. म्हणजेच काय, तर क्लोज हाफ स्पेसेसमध्ये आपल्याला हायपरप्लेन म्हणजे बाउंड्री बिलॉंग करते. सो क्लोज हाफ स्पेसेस आपले क्लोज सेट्स असतील, तर ओपन हाफ स्पेसेसमध्ये बाउंड्री कन्सिडर केली नाही जात. सो ओपन हाफ स्पेसेस हे ओपन सेट्स असतील. ओके. तर आपण नेक्स्ट थेरम पाहू. तर तो काय आहे, नेक्स्ट थेरम काय आपला, ए हायपरप्लेन्स इन आर्यन इज ए कॉन्वेक्स सेट. म्हणजेच काय, तर आर्यनमधील हायपरप्लेन हे आपल्याला कॉन्वेक्स सेट आहे असं दाखवायचं आहे. तर त्यासाठी काय करणार, कॉन्वेक्स सेट आहे दाखवायचं आहे म्हणजे काय करणार आपण, फर्स्ट त्या हायपरप्लेनचे 2 पॉईंट कन्सिडर करणार आणि त्या 2 पॉईंटना जोडणारी लाईन ही पण त्या हायपरप्लेनवरतीच येते, म्हणजे त्या हायपरप्लेनच येते हे असं आपल्याला दाखवायचं आहे. ओके. सो फर्स्ट आपण काय करणार, हायपरप्लेनचं इक्वेशन आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसे आहे, तर CX = Z. सो आपण फर्स्ट कन्सिडर करूया, लेट CX = Z बी ए हायपरप्लेन. नेक्स्ट आपण काय करणार, 2 पॉईंट आपल्याला चूज करायचे हायपरप्लेनवरती. सो आपण नेक्स्ट काय करूया, लेट x1 x2 बी 2 पॉईंट्स ऑन द हायपरप्लेन CX = Z. तर हे 2 पॉईंट्स आपल्याला हायपरप्लेनमध्ये आपण घेतले आहेत, तर ते काय होणार, त्या हायपरप्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाईज करणार. ओके. सो आपल्याला काय भेटेल, CX1 = Z and CX2 = Z. ओके. देन फॉर लॅम्बडा लाईज बिटवीन 0 and 1 कन्सिडर धिस एक्सप्रेशन. तर काय एक्सप्रेशन आपलं, C × λx1 + 1 - λx2 = C of λx1 + C of 1 - λx2. जर आपण सॉल्व केलं तर काय येईल, आपण लॅम्बडा
कॉमन काढू तर आतमध्ये काय राहील CX1 प्लस 1 मायनस लॅम्बडा जर कॉमन काढलं तर आतमध्ये CX2 राहील. पण आपल्याला काय माहीत आहे CX1 इज इक्वल्स टू झेड आहे आणि CX2 पण झेड आहे. सो दिस झेड आपण इथं पुट करू तर काय येईल लॅम्बडा इंटू झेड प्लस 1 मायनस लॅम्बडा इंटू झेड. जरी आपण सॉल्व केलं तर आपल्याला झेड भेटेल. म्हणजेच काय तर C इंटू लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2 इज इक्वल्स टू झेड. ओके, म्हणजेच काय झालं हे आपलं कशाचं इक्वेशन आहे हायपरप्लेनचं. ओके, म्हणजे हे आपलं हायपरप्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाईज होतं आहे. म्हणजेच काय जर आपल्याकडे 2 पॉईंट्स असतील हायपरप्लेनवरचे तर त्यांना जॉईन करणारी लाईन ती कोणती आहे लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2 ती पण हायपरप्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाय करते. म्हणून मीन्स द लाईन सेगमेंट लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2 फॉर लॅम्बडा लाईज बिटवीन 0 अँड 1 लाईज ऑन दी हायपरप्लेन. हिन्स हायपरप्लेन इज ए कॉन्वेक्स सेट. ओके, तर थेरम आपला कंप्लीट झाला. तर नेक्स्ट पण आणखी एकदा आपण हा थेरम पाहू. तर काय होतं थेरम आपला ए हायपरप्लेन्स इन आर्यन इज ए कॉन्वेक्स सेट. म्हणजेच काय तर आपल्याला काय दाखवायचं आहे हायपरप्लेन्स हे कॉन्वेक्स सेट आहे असं दाखवायचं आहे. तर आपण काय करणार फर्स्ट हायपरप्लेनचं इक्वेशन आपलं काय मॅट्रिक्स फॉर्ममध्ये CX इक्वल्स टू झेड. सो कन्सिडर लेट CX इक्वल टू झेड बी ए हायपरप्लेन. देन we consider 2 points on hyperplanes which are x1 and x2. तर ते 2 पॉईंट हायपरप्लेनवरती आहेत म्हणजेच काय ते हायपरप्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. तर हायपरप्लेनचं इक्वेशन आपलं काय आहे CX इक्वल टू झेड. तर ते x1 x2साठी काय येईल CX1 इज इक्वल्स टू झेड अँड CX2 इज इक्वल्स टू झेड. देन फॉर लॅम्बडा लाईज बिटवीन 0 अँड 1 कन्सिडर दिस एक्सप्रेशन विच इज C इंटू लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2. तर ते आपण सॉल्व केलं तर पुढे आपल्याला काय भेटते झेड भेटते. म्हणजेच काय C इंटू लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2 इज इक्वल्स टू झेड. म्हणजेच काय झालं x1 आणि x2 हे आपण 2 हायपरप्लेनवरचे पॉईंट्स घेतले तर त्यांना जॉईन करणारी लाईनचं इक्वेशन जे आहे लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2 ते पण हायपरप्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाय करते. म्हणून the line segment lambda x1 plus 1 minus lambda x2 for lambda lies between 0 and 1 lies on the hyperplane. Okay, lies on the hyperplane. So hyperplane is a convex set. Next theorem आपला काय आहे the closed half spaces h1 is equals to x such that cx greater than z and h2 is equals to x such that cx less than z are convex set. तर आपल्याला काय करायचं आहे H1 आणि H2 हे 2 कॉन्वेक्स सेट दाखवायचे आहेत. कॉन्वेक्स सेट दाखवणार म्हणजे काय करणार त्या सेटमधील 2 पॉईंट कन्सिडर करणार आणि त्या 2 पॉईंटमधून त्या 2 पॉईंटला जोडणारी लाईन असेल ती त्या सेटमध्ये आहे हे आपण दाखवणार. ओके, फर्स्ट आपण H1साठी पाहू. ओके, हे 2 आपले क्लोज हाफ स्पेस आहेत. H1साठी पाहू तर फर्स्ट 2 पॉईंट कन्सिडर करू H1मधील. आता काय आहे पहा let x1 and x2 be any 2 points of set H1. ओके, तर ते 2 पॉईंट H1मध्ये आहेत म्हणजे ते ही कंडिशन सॅटिस्फाय करतील. कोणती कंडिशन CX ग्रेटर दॅन झेड. म्हणजेच काय होईल आपण x1 x2साठी CX1 ग्रेटर दॅन झेड अँड CX2 ग्रेटर दॅन झेड. देन फॉर लॅम्बडा लाईज बिटवीन 0 अँड 1 कन्सिडर दिस एक्सप्रेशन विच इज C into lambda x1 plus 1 minus lambda x2 is equals to C into lambda x1 plus C into 1 minus lambda x2. जर आपण लॅम्बडा कॉमन घेतला तर आतमध्ये CX1 राहील प्लस 1 मायनस लॅम्बडा कॉमन घेतला तर CX2 राहील. ओके, बट CX1 काय आहे आपला ग्रेटर दॅन झेड आहे आणि CX2 पण ग्रेटर दॅन झेड आहे. सो आपली इक्वेलिटी तर चेंज होऊन ग्रेटर दॅन इक्वल टू साईन येईल. ओके, सो लॅम्बडा झेड प्लस 1 मायनस लॅम्बडा झेड जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटतं झेड. म्हणजेच काय आलं C इंटू लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2 ग्रेटर दॅन झेड. हेन्स द लाईन सेगमेंट लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2 फॉर लॅम्बडा लाईज बिटवीन 0 अँड 1 लाईज इन दी सेट H1. ओके, म्हणजेच काय झालं
2 पॉईंट आपण H1 सेटमध्ये कन्सिडर केले, जी के H1ची कंडिशन सॅटिस्फाय करते. त्यात काय आहे, CX1 ग्रेटर दॅन झेड आणि CX2 ग्रेटर दॅन झेड. तर त्या 2 पॉईंटना जोडणारी जी लाईन आहे, लाईनचं इक्वेशन आहे कोणतं आहे, तर λx1 + 1 - λx2. या इक्वेशन काय आहे, λx1 + 1 - λx2 ऑल्सो सॅटिस्फाईज दी कंडिशन ऑफ सेट H1. ओके, म्हणजेच काय, इफ x1 x2 बिलॉंग्स टू H1 देन λx1 + 1 - λx2 ऑल्सो बिलॉंग्स टू H1 फॉर लॅम्बडा लाइज बिटवीन 0 and 1 विच इज द डेफिनेशन ऑफ कॉन्वेक्स सेट. सो H1 इज ए कॉन्वेक्स सेट. ओके, नेक्स्ट काय आपण H2 साठी प्रूव्ह करू. H2 काय आपला, x such that CX <= Z. सिमिलरली जसं आपण H1 साठी प्रूव्ह केलं तसंच H2 साठी प्रूव्ह करणार आहे. तर फर्स्ट आपण काय करणार, 2 पॉईंट कन्सिडर करणार H2 सेटमधले, विच इज x1 and x2. ओके, x1 and x2. तर x1 आणि x2 हे 2 पॉईंट H2मध्ये आहेत, म्हणजे ते H2ची कंडिशन सॅटिस्फाय करणार. तर काय येणार, CX1 इज लेस दॅन झेड, लेस दॅन इक्वल टू झेड, आणि CX2 लेस दॅन इक्वल्स टू झेड फॉर लॅम्बडा लाइज बिटवीन 0 and 1. ओके, फॉर लॅम्बडा लाइज बिटवीन 0 and 1, the expression C into λx1 + 1 - λx2, which can be also written as lambda times CX1 + 1 - lambda times CX2. पण आपल्याला काय माहीत आहे, CX1 इज लेस दॅन इक्वल्स टू झेड अँड CX2 इज ऑल्सो लेस दॅन इक्वल्स टू झेड. सो इक्वॅलिटी साईन आपली चेंज होऊ, इक्वॅलिटी साईन आपलं जाऊन तिथं काय येईल, लेस दॅन इक्वॅलिटी येईल. ओके, सो CX1 आपण झेड पुट करणार आहे आणि CX2 पण झेड. ओके, तर हे आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटते, झेड भेटते. म्हणजेच काय आलं, C × λx1 + 1 - λx2 इज लेस दॅन इक्वल्स टू झेड. म्हणजेच काय झालं, द लाईन सेगमेंट λx1 + 1 - λx2 फॉर लॅम्बडा लाइज बिटवीन 0 and 1 ऑल्सो लाईज इन सेट H2. म्हणजे काय केलं आपण, सेट H2मध्ये 2 पॉईंट कन्सिडर केले, x1 आणि x2, आणि त्या 2 पॉईंट्सना जोडणारी जी लाईन आहे λx1 + 1 - λx2, ती पण त्या सेटची कंडिशन सॅटिस्फाय करते असं दाखवलं. म्हणजे काय राहिलं आपलं, इफ x1, x2 बिलॉंग्स टू H2, which implies that λx1 + 1 - λx2 also belongs to H2 for lambda lies between 0 and 1, which is the definition of convex set. So H2 is a convex set. ओके, हे आपण प्रूव्ह केलं. तर आणखी एकदा आपण हा पाहू, थेरम काय होता आपला, द क्लोज हाफ स्पेसेस H1 is equals to x such that CX greater than Z and H2 x such that CX less than Z less than equals to Z are convex set. तर हे 2 सेट आपल्याला काय करायचं आहे, कॉन्वेक्स आहे असे दाखवायचं आहे. तर त्यासाठी आपण फर्स्ट काय करणार, x1 and x2 बी एनी 2 पॉईंट्स इन H1. म्हणजेच आपण फर्स्ट 2 पॉईंट H1 मधील कन्सिडर करणार आणि त्यांना जोडणारी जी लाईन आहे ती पण त्याच सेटमध्ये येते, हे असं आपण दाखवणार आहे. सो x1 आणि x2 बिल 2 पॉईंट्स आहेत H1मधील, तर ते H1ची कंडिशन सॅटिस्फाय करणार. ती काय आहे, CX1 greater than equal to Z and CX2 greater than equal to Z. For lambda lies between 0 and 1, consider this expression, which is C × λx1 + 1 - λx2 is equals to C × λx1 + 1 - λx2. ओके, जर आपण यातून लॅम्बडा कॉमन घेतला आणि इथून 1 - लॅम्बडा कॉमन घेतला तर आपल्याला इथं काय भेटेल, ब्रॅकेटमध्ये CX1 + 1 - लॅम्बडा CX2. पण आपल्याला CX1 म्हणजे काय माहीत आहे, CX1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू झेड अँड CX2 ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू झेड. सो इक्वॅलिटी साईन जाऊन आपण इथं काय येईल, ग्रेटर दॅन इक्वलची साईन राहील. तर आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटते, झेड राहते. सो C × λx1 + 1 - λx2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू झेड. हे आपल्याला भेटलं. म्हणजेच काय, द लाईन सेगमेंट
लॅम्बडा x1 + 1 - लॅम्बडा x2 फॉर लॅम्बडा लाईज बिटवीन 0 and 1 अल्सो लाईज इन H1. म्हणजेच काय, तर त्या दोन पॉईंटला जोडणारी लाईनचं जे लाईन सेगमेंट आहे लॅम्बडा x1 + 1 - लॅम्बडा x2 also belongs to the set H1. That is x1 x2 in H1 implies that lambda x1 + 1 - lambda x2 is also belongs to H1 for lambda lies between 0 and 1. Okay, hence H1 is a convex set. नेक्स्ट H2 साठी पण आपण सिमिलरली प्रूव्ह करू शकतो. ओके, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह ऑल्सो फॉर H2. ओके, तर आपण नेक्स्ट काही एक्झाम्पल्स पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे. एक्झाम्पल काय पहा. शो दॅट S इज इक्वल्स टू x1 x2 x3 म्हणजे हे 3 डायमेन्शनल स्पेसमधलं एक्झाम्पल आहे. 2x1 - x2 + x3 इज लेस दॅन इक्वल्स टू 4 and x1 + 2x2 - x3 इज लेस दॅन इक्वल्स टू 1 इज ए कॉन्वेक्स. ओके ओके, तर आपण एक्झाम्पल पाहू. काय आहे आपलं. शो दॅट the set S is equals to x1, x2, x3 such that 2x1 - x2 + x3 less than equals to 4 and x1 + 2x2 - x3 less than equals to 1 is a convex set. ओके, तर काय दाखवायचं आपल्याला. यस हा सेट कसा आहे आपला पाहू आपण. गिवन काय आपलं. यस हा सेट आपला कसा आहे. x1 x2 x3 सच दॅट 2x1 - x2 + x3 लेस दॅन इक्वल टू 4 अँड x1 + 2x2 - x3 लेस दॅन इक्वल्स टू 1. तर आपल्याला हा सेट कॉन्वेक्स आहे असं दाखवायचं आहे. तर त्यासाठी काय करणार आपण. तर इथं पहा आपल्याला दोन इनइक्वॅलिटी आहेत यामध्ये. म्हणजेच काय, तर दोन इनइक्वॅलिटी आहे म्हणून काय आपण म्हणू शकतो. यस इज द इंटरसेक्शन ऑफ टू हाफ स्पेसेस. तर ते कोणते कोणते हाफ स्पेसेस आपले असतील. H1 इज इक्वल्स टू x1 x2 x3 सच दॅट 2x1 - x2 + x3 इज लेस दॅन इक्वल्स टू 4 आणि H2 आपला कसा असेल. x1 x2 x3 सच दॅट x1 + 2x2 - x3 इज लेस दॅन इक्वल्स टू 1. ओके, काय झालं आपलं हे. तर यस आपल्या यसमध्ये हे दोन्ही बिलॉंग करत आहेत. म्हणजे यस हे काय असणार आहे. या दोन्हींचा इंटरसेक्शन असणार आहे. ओके, यस काय असणार आपला. इंटरसेक्शन ऑफ टू हाफ स्पेसेस H1 अँड H2. म्हणजे यस आपण कसं लिहू शकतो. यस इज इक्वल टू H1 इंटरसेक्शन H2. पण H1 आपला सेट कसा आहे. तर H1 आणि H2 आपले हे सेट कसे आहेत तर पहा. तर ते क्लोज हाफ स्पेसेस आहेत. म्हणजेच काय तर लेस दॅन इक्वॅलिटी आहे. म्हणजे इथं इक्वॅलिटी साईन आहे. सो हे कसे स्पेस आहेत दोन्ही पण. H1 आणि H2 आर क्लोज हाफ स्पेसेस. कारण आपण आत्ताच रिझल्ट एक प्रूव्ह केला. H1 आणि H2 दोन जर क्लोज हाफ स्पेसेस असतील तर ते कॉन्वेक्स सेट असतात. ओके, तर हे दोन आपले क्लोज हाफ स्पेसेस आहेत म्हणून ते कसे झाले कॉन्वेक्स सेट. which implies that H1 and H2 are convex sets. H1 आणि H2 आपले काय झाले कॉन्वेक्स सेट झाले. आणि आपण कॉन्वेक्स सेटमध्ये कॉन्वेक्स सेटची प्रॉपर्टी पाहिली. जर इंटरसेक्शन ऑफ जर आपल्याकडे दोन कॉन्वेक्स सेट असतील तर त्यांचं इंटरसेक्शन पण कसं असणार आहे कॉन्वेक्स सेट असणार आहे. म्हणून काय येईल H1 इंटरसेक्शन H2 इज ऑल्सो ए कॉन्वेक्स सेट.
म्हणजेच काय झालं, एस इज इक्वल टू H1 इंटरसेक्शन H2 आहे ना. सो एस इज ए कॉन्वेक्स सेट. ओके, तर आपलं एक्झाम्पल काय होतं पहा. शो दॅट एस इज इक्वल्स टू x1 x2 x3 सच दॅट 2x1 - x2 + x3 लेस देन इक्वल्स टू 4, x1 + 2x2 - x3 लेस देन इक्वल्स टू 1 इज ए कॉन्वेक्स सेट. तर याचा आपल्याला कॉन्वेक्स सेट दाखवायचा होता. तो आपण थेरम्स यूज करून प्रूव्ह केला आहे. आपण असा ॲनालिटिकल वेने पण प्रूव्ह करू शकतो. तर यस आपला सेट आहे हा. तर यसमध्ये आपल्याला 2 इनइक्वॅलिटीज आहेत. तर आपण फर्स्ट इनइक्वॅलिटीचा एक सेट कन्सिडर करू H1 आणि सेकंड इनइक्वॅलिटीसाठी H2 हा सेट कन्सिडर करू. तर H आपला काय येईल, इंटरसेक्शन ऑफ दिस 2 स्पेसेस विच इज S इज इक्वल टू H1 इंटरसेक्शन H2. ओके, पण आपल्याला काय माहिती आहे, H1 आणि H2 हे 2 क्लोज हाफ स्पेसेस आहेत. ओके, कारण त्यामध्ये स्ट्रिक्टली नाही, लेस दॅन इक्वल टू याशी इक्वॅलिटी आहेत. सो H1 आणि H2 हे क्लोज हाफ स्पेसेस आहेत. आणि आपण आत्ताच एक रिझल्ट प्रूव्ह केला, जर आपले क्लोज हाफ स्पेसेस असतील तर ते कॉन्वेक्स सेट असतात. सो H1 आणि H2 आर ऑल्सो कॉन्वेक्स सेट. सो देअरफॉर H1 इंटरसेक्शन H2 इज ऑल्सो कॉन्वेक्स सेट. सो S इज ए कॉन्वेक्स सेट. तर हे आपलं एक्झाम्पल झालं. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, नेक्स्ट एक्झाम्पल एक पाहू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल काय पहा. लेट A be a M cross N matrix and B is a M vector. B is a M vector. Okay, then show that the set of all x that is सेट कसा आहे आपला, S is equals to x in Rn such that Ax is less than equals to B is a convex set. म्हणजेच काय करायचं आपल्याला, आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे A M क्रॉस N ऑर्डरचा आणि B हा M वेक्टर आहे. तर दाखवायचं काय आपल्याला, सेट यस की ज्याच्यामध्ये एक्स सच दॅट Ax लेस दॅन इक्वल टू B इज ए कॉन्वेक्स सेट. ओके, सो आपण फर्स्ट आपल्याकडे यस हा सेट आहेच. नेक्स्ट काय करूया आपण, एक्स हा आपला कसा आहे, ए हा आपला कसा मॅट्रिक्स आहे, Aij इज M क्रॉस N ऑर्डर आणि B कसा आहे, M वेक्टर आहे. म्हणजेच B आपण कसा लिहिणार, B1, B2 अप टू सो ऑन Bn. ओके, आणि एक्स आपला कसा वेक्टर असेल, तर x1, x2 अप टू सो ऑन xn. तर आपण हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसा असेल आपला हा Ax इज इक्वल्स टू B. तर तो आपण कसा लिहिणार, A11, A12 अप टू सो ऑन A1n, A21, A22 अप टू सो ऑन A2n. In that way AM1, AM2 up to so on AMN up to so on AMN. आणि B एक्स काय आपला, तर x1 x2 अप टू सो ऑन xn. आणि B हा आपला वेक्टर कसा आहे, तर M वेक्टर आहे. सो B1 B2 अप टू सो ऑन BM वेक्टर आहे, तो BM. ओके, तर आपण याचं लिनियर इक्वेशन आपल्याला कशी भेटतील याच्याकडून, जर आपण याचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर मॅट्रिक्सचं, तर A11 x1 प्लस A12 x2 प्लस अँड सो ऑन A1n xn. आणि आपल्याकडे लेस दॅन इक्वेलिटी साईन आहे ना, तर आपल्याला इथं लेस दॅन इक्वेलिटीचे
हाफ स्पेस भेटेल. ओके, सिमिलरली आपल्याला काय भेटेल, AM1 प्लस AM2 AM1 x1 प्लस AM2 x2 प्लस अँड सो ऑन प्लस AMN xn विच इज लेस दॅन इक्वल्स टू BM. ओके, सो आपल्याला अशा इनइक्वॅलिटीज भेटतील. तर या इनइक्वॅलिटीज म्हणजेच काय आहे, तर आपला होल सेट यस आहे. ओके, तर हा आपला होल सेट यस आहे. thus the set yes is the intersection of all m हाफ स्पेसेस. ओके, म्हणजेच आपला सेट यस काय झाला, तर या यम हाफ स्पेसेसचा इंटरसेक्शन असेल. ओके, तर हा आपण हाफ स्पेस आपण कसे डिफाईन करू, तर HI इज इक्वल्स टू x1 अप टू सो ऑन xn सच दॅट AI1 x1 प्लस AI2 x2 प्लस अँड सो ऑन प्लस AIN xn which is less than equals to BI where I running from 1 to m. Okay, where I running from 1 to m. म्हणजेच काय झालं, each HI is a close हाफ स्पेस झाला. ओके, क्लोज हाफ स्पेस. आणि आपण थेरम एक प्रूफ केला आहे पहा मगाशी, each close half space H1 and H2 are always convex. So HI is convex set. आणि आपला यस कसा आहे, तर फायनाईट इंटरसेक्शन ऑफ HI. सो यस इज also a convex set. ओके, तर पहा आपण काय एक्झाम्पल होतं आपलं, लेट A be a m cross n matrix and B is a m vector, then to show that the set of all x such that x belongs to Rn Ax less than equals to B is a convex set. म्हणजेच आपल्याला यस हा सेट कॉन्वेक्स दाखवायचा होता. सो आपण ते कसं दाखवला, तर ए आपला मॅट्रिक्स कसा आहे, तर AIJ m क्रॉस n आणि B हा आपला m व्हेक्टर आहे. म्हणजेच कसा लिहू शकतो आपण तो B1, B2 अप टू सो ऑन BN आणि हा x हा वेक्टर n डायमेन्शनल असेल. ओके, तो कसा आहे x1 x2 अप टू सो ऑन xn. तर आपल्याकडे मॅट्रिक्सचा फॉर्म काय आहे, तर AX इज इक्वल्स टू B. AX इज इक्वल्स टू B. तर ए हा आपला AIJ मॅट्रिक्स आहे, तर तो आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. आणि x हा n व्हेक्टर आहे, तर तो x1 x2 अप टू सो ऑन n लिहिलेला आहे. आणि B हा m व्हेक्टर आहे. ओके, तर हे आपण मल्टिप्लिकेशन घेतले तर आपल्याला हे हाफ स्पेसेस भेटतील. ओके, तर ते कसे आहेत पहा, A11 x7 प्लस A12 x2 प्लस अँड सो ऑन A1n xn विच इज लेस दॅन इक्वल्स टू B1 and so on AM1 x1 plus AM2 x2 plus and so on AMN xn which is less than equals to BM. ओके, तर या इनइक्वॅलिटी आपल्या कोणत्या सेटच्या आहेत, तर AX लेस दॅन इक्वल्स टू Bच्या, म्हणजे सेट यसच्या. दस द सेट यस इज द इंटरसेक्शन ऑफ ऑल m हाफ स्पेसेस. तर हे सर्व आपल्याला कुठे भेटते, तर सेट यसमध्ये. म्हणून सेट आपला यस कसा आहे, तर त्यांची इंटरसेक्शन आहे. तर कोणत्या सेटची, HI इज इक्वल्स टू x1 x2 अप टू सो ऑन xn सच दॅट AI1 x1 प्लस AI2 x2 प्लस अँड सो ऑन AI1 xn विच इज लेस दॅन इक्वल्स टू BI वेअर I रनिंग फ्रॉम 1 टू m. म्हणजेच काय आपल्याकडे एकूण किती सेट्स आहेत, तर m सेट आहे, m हाफ स्पेसेस आहेत. तर त्यांची इंटरसेक्शन कुठे येईल, तर ती यसमध्ये येईल. ओके, आणि हे जे हाफ स्पेसेस आहेत, तर ते कसे आहेत, तर ते क्लोज आहेत, कारण त्याच्याकडे लेस दॅन
लेस दॅन इक्वल टू इनइक्वेलिटी आहे. सो इच एच आय इज ए क्लोज हाफ स्पेस. ओके, तर आपण काय प्रूव्ह केलं आहे, तर एव्हरी क्लोज हाफ स्पेस इज ए कॉन्वेक्स. सो एच आय इज ए कॉन्वेक्स सेट. आणि आपलं यस काय आहे, तर इंटरसेक्शन ऑफ ऑल एच आय, म्हणजे आय रनिंग फ्रॉम 1 to m, इंटरसेक्शन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to m एच आय. सो यस इज ए कॉन्वेक्स सेट. ओके, तर हे आपण 2 एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट थेरम आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. ओके, थँक्यू.